राज्य सरकारने रिक्षा भाड्यात 5 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. मात्र या निर्णयावर रिक्षा चालक आणि प्रवाशांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसतात. वाढत्या सीएनजी दरांमुळे आणि देखभाल खर्चामुळे ही वाढ अपुरी असल्याचं चालकांचं म्हणणं आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रवाशांच्या मतांमध्येही वेगवेगळे सूर पाहायला मिळतात. याच पार्श्वभूमीवर आमच्या न्यूज अनकटच्या प्रतिनिधी यांचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट पाहूया. पुणे आणि पिंपरीकरांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे, कारण 1 सप्टेंबर पासून रिक्षाचं जे भाडं आहे ते महाग होणार आहे. कारण आता आपल्याला 25 रुपये मोजावे लागतात, मात्र 1 सप्टेंबर पासून 30 रुपये मोजावे लागणार आहे. आणि यावरच आता रिक्षा चालकांच्या काय प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल दादा, आता तुम्ही रिक्षा चालक आहात, 5 रुपयांनी महाग झालेले आहे. 1 सप्टेंबर पासून हा निर्णय आहे जो घेतलेला आहे तो लागू होणार आहे. कसं पाहताय या निर्णयाकडे? कसं मॅडम, आता हे काय 5 रुपये वाढलेत, हे काय लोक पब्लिक साठी काय अवघड नाहीये. कसं आम्हाला आता सीएनजी चे रेट वाढलेत, त्यामुळं कसं आम्हाला तरी पण 1-1.5 तास आम्हाला सीएनजी भरायला जातोय आणि त्याच्यानंतर आम्ही धंदा करणार. आणि त्याच्यात पुण्यामध्ये एवढं ट्रॅफिक वाढलंय की जरी एक भाडं जरी घेऊन गेलो तर अर्धा तास जातो, त्याच्यातून अर्धा निम्मा सीएनजी आमचा संपूर्णच जातोय. असे आम्ही किती 5-6 भाडी मारणार. त्याच्यात दुसरी गोष्ट अशी आहे की आता जरी रिक्षाचं काम करायला गेलो तरी आता जरी 500-600चं काम असेल तरी फिटर लोक आमच्याकडनं 1,500 रुपये मजुरी घेतात. आणि फुल इंजिनचं काम करायचं झालं तरी 1,800-2,000 अशी मजुरी आहे. काय आम्ही त्याच्यात कमवणार आणि काय करणार? आम्ही काय बायका पोरांना घरी सांभाळणार? 5 रुपये वाढल्याने होणार आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला प्रॉफिट होणार आहे का त्याच्याने? नाही ना, असं काही समाधानकारक नाहीये. आम्ही आज तुम्ही सांगा 5 रुपये जरी वाढले तरी सरकार लगेच 2 रुपये 3 रुपये वाढवायला तयारच असतंय. ते आमचं तरी असं म्हणणं आहे की सीएनजीचे रेट स्थिर ठेवावे, जेणेकरून कुठंतरी रिक्षावाल्यांना घर संसार चालवता येईल. साधारणपणे तुम्हाला खर्च किती असतो रिक्षाचा? म्हणजे आता पेट्रोल डिझेल असू दे किंवा रिक्षा बिघडली तर साधारण ते नीट करण्यासाठी किती खर्च लागतो महिन्याला? असं महिन्याला सांगता येणार नाही. कधी काय ब्रेक लायनर आले, हे आले, ते आले, क्लच वायर आले, हे होतच राहतंय. महिन्याला काय नाही काय काम निघतच आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की रोजचा खर्च म्हटलं तर 420 रुपयाचं सीएनजी झालं, परत ऑइल आलं, हे असे 450-500 रुपये इकडे तिकडे काही खाणं पिणं, असे 500 रुपये तर आमचे असेच जातात. आणि त्याच्या पुढे जे काय धंदा होईल तो घरी घेऊन जायचं. परवडतंय का तुम्हाला रिक्षा चालवणं किंवा त्यातून पैसा येतोय का? परवडत तर नाही. कसं तरी आपलं घर चालवायचं म्हणून रिक्षा आहे म्हणून घर चालवायचं, परवडतच नाहीये. आता 1,000-1,200 धंदा झाला तर 500-600 इथंच गेले. 600-700 रुपये नेऊन कसं घर चालणार मला सांगा? त्याच्यात पोरांची शिक्षण आली, हे आलं, सगळं काय गोष्टी आहेत, नाहीच परवडत आहे आम्हाला. पण आता जे रिक्षा घेतलंय म्हणून आपलं एक चालवायचं असं विषय झालाय तो. सरकारला काय मागणी आहे? सरकारला तर आमचं असं म्हणणं आहे की 0 रुपये वाढवताय. आणि दुसरी गोष्ट 5 रुपये वाढवणं म्हणजे हे मीटर हे करायचं म्हटलं तरी त्याला 500-700 रुपये खर्चच असतो आम्हाला. असं काही समाधानकारक नाहीच आहे आम्ही. तरी सरकारला आमचं एवढं म्हणणं आहे की हे ओला उबेर कॉन्फिडेशन आहे हे थांबवलं पाहिजे, जेणेकरून पब्लिकनी जे 5 रुपये वाढवलेत की प्रवासी आता प्रवास करतील रिक्षानी, असं वाटतं तुम्हाला? नाही, सुरुवातीला प्रवाशांना असं वाटतं की 5 रुपये वाढलेत, लईच महाग झालंय. पण एकदा सवय झाली की ते चालूच होतं रेग्युलर. असे कित्येक वेळेस 18 रुपये मीटर होतं, त्याच्यानंतर 21 झालं, 25 झालं, हे चालूच आहे. असं काय सांगाल तुम्ही, कसं पाहताय निर्णयाकडे तुम्ही? निर्णय ठीक आहे, नाहीपेक्षा बरं म्हणायचे. कारण काय आपण सांगून ह्याच्यापेक्षा जास्त वाढवायचं म्हणलं तरी मी काय फायदा नाही, धंद्यामध्ये परिणाम होतात. आणि ते ओला उबेर मध्ये जे आहेत ते कॅब जे चालतात ते MH12 आहे, MH24 आहे, MH26 आहे. पुण्याच्या बाहेरच्या सुद्धा ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा इथे धंदा करतात. त्याच्यानंतर रिक्षाला जे परमिट ओपन केले त्याच्यामुळे एवढ्या गाड्या झाल्या प्रमाणाच्या बाहेर. 2-4 प्रवासी असतात तिथे 25 रिक्षा तयार असतात. मग पॅसेंजर करून जायला सांगा मला, धंदा होणं मुश्किल होतं. आता यांनी सांगितलं 1,000-1,200 धंदा होणं सुद्धा मुश्किल आहे. 700-800 अगदी डोक्यावरून गेले ते 12-14 तास ड्युटी करून. आता ह्याच्या पलीकडे मी काय जास्त बोलू शकत नाही. कारण काय आम्ही जास्त काय बोललो, तुम्ही सरकारच्या विरोधात बोलला म्हणून मग आपण जास्त काय त्याबद्दल मी जास्त काय हे करू शकत नाही, तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्हाला वाटतं 5 रुपये वाढल्याने फायदा होणार आहे तुमच्या? विशेष काय फायदा होणार नाही, दगडापेक्षा वीट मग.
विशेष काय फायदा होणार नाही, दगडापेक्षा वीट मऊ अशी परिस्थिती जे आहे ते ठीक आहे म्हणायचं. साधारणपणे किती खर्च किती आहे तुम्हाला रिक्षाचा? रिक्षाचा महिन्याचा खर्च म्हणलं तरी मेंटेनन्स म्हणलं नुसता मेंटेनन्स 1000 रुपये जातो, प्लस गाडी पासिंग करायची म्हणलं त्याला 10,000 रुपये खर्च वर्षाला, टॅक्स आला, इन्शुरन्स आला, आणि गाडी पासिंग करायची म्हणलं की किरकोळ कामं सगळी RTO ला चेकिंग करावं लागतं, आणि ती करूनच गाडी पासिंग होते, त्याच्या गाडी पासिंग होत नाही. आणि एजंट वाटतं प्रवासी या निर्णयाचं सगळं स्वागत करतात सागर. आता तुम्ही आता सांगितलं ना, काही प्रवाशांचं असं म्हणणे, काही रिक्षावाले आवाज येत पैसे सांगतात, मग त्यापेक्षा हे वाढले तर ते ह्या रिक्षात बसतील ना. ते माझा पुढचा प्रश्नच काकतोय की जे प्रवासी आहेत ना ते त्यांची तक्रार अशी आहे की रिक्षावाले जास्त पैसे घेतात मीटर पेक्षा. त्यांनी देऊन आहे ना त्यांना, मग ते का देतात पैसे, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी का दिले पैसे? मीटरची रिक्षा प्रवाशांना कळायला पाहिजे. चालकांकडे गेलं पाहिजे. मग जर रिक्षा मीटरनी नेतो त्या स्टँडला जे रिक्षा आहेत ना, माझं तरी असं म्हणणं आहे, प्रवाशांनी ह्या स्टँडच्या रिक्षाने गेलं पाहिजे. शक्यतो हे ओला उबेर हे ह्यांचं कॉम्पिटिशन चाललं. आता ओलावाल्याने 100 दाखवलं, उबेरवाला 80 दाखवणं, असं ह्यांच्या उबेर कॅब. आता पब्लिक काय म्हणणार, सेफ मध्ये पॅकिंग मध्ये आम्ही कार मधनं जाणार. आता रिक्षाला 80 रुपये दाखवले तर कारला 100-120 रुपये दाखवत आहे. 20-30 रुपये प्रवासी काय म्हणतो, चला आम्ही कारने जातो. अशी परिस्थिती झाली आजकाल धंद्यामध्ये. प्रवाशांचं तेच होतं. आता साधं मला साधं गरवाऱ्यापर्यंत जरी जायचं असेल हा. तर ते जे रिक्षा चालक आहे ते 50-100 रुपये डायरेक्टली सांगतात, नाही असं- आणि मीटरवरती न नेता ते डायरेक्टली असे 50-100 अमाऊंट सांगतात. मग काय सांगतात त्या रिक्षा नाही चालकांना? ते त्याचसाठीच मी सांगतोय ना, जे स्टँडची रिक्षा आहे ना ती पकडली पाहिजे. स्टँडचे रिक्षावाले हे मीटर टाकूनच जाणार. ते प्रवाशांनी पण, हे प्रवासी काय करतात, रनिंग रिक्षाला हात करतात, ते काही पैसे सांगतात, असा विषय येतो. तारखेपासून 1 सप्टेंबर पासून रिक्षाच्या दरमध्ये 5 रुपयाने वाढ होणार आहे. कसं पाहता या निर्णयाकडे तुम्ही? मग आता काय करायचं, वाढले तर त्यांनी घेणारच ना, पण आम्ही पास काढलेला आहे त्यामुळे बसमध्ये जास्त सोपं पडतो. 87 नंबर सुतारवाडीची बस पकडली, वाढलेले आहेत. पण आता द्यायला लागणार ना, रिक्षा तर कमी करणार नाही आणि त्यांनी पास पण काढणार नाही रिक्षावाल्यांना, मग आम्हाला पैसे द्यायला लागणार. असं सर्वसामान्य नागरिक म्हणून परवडणारे का असे दर वाढले ते? परवडत नाही मला, पण एवढंच काय द्यायला तर लागणार ना, मग काय करायचं. मग काय सरकारला काय सांगतात? त्यांना काय सांगायचं, त्यांनी ऐकणार का आमचं सांगताय? तुमचे प्रश्न ऐकणार ते काय आहे, तुम्ही काय सांगताय? आम्ही त्यांना काय सांगणार, त्यांनी सांगितलं आमचं पेट्रोल वाढलेले म्हणून आम्ही दर वाढले, मग काय बोलणार पुढे, आम्हाला द्यावे लागणार. मग सरकारला तुम्ही करू शकता ना विनंती की दर कसे वाढतात ते तर. सरकार आता काय बोलायचं, आता आला तर माझ्या तोंडात, मी काय म्हणतो सरकार काय करणार, आता काय आहे? त्यांनी कुठे कमी केले, मग बसचे पण दर वाढले. मग हे पण सरकारचंच आहे ना, ते तर प्रायव्हेट आहे. कुठेतरी जे सर्वसामान्य नागरिक भरडला जातोय अशा महागाईमुळे. बरोबर आहे म्हणणं, कठीण होतो पण ते काय करायचं, नाही लाज आहे. काय आता महागाई सगळी वाढली आहे त्यामुळे वाढवले असतील त्यांनी, पण काय रिक्षावाले अगदीच वाढवून घेतात, तर ते नाही बरोबर. सर्वसामान्य माणूस म्हणून काय वाटतं ते करत असतात, काय वाटतं जेव्हा असे दरवाढ वाढते का होते ते? काय सगळं बजेट हलतंय आमचं, महिन्याचं जे असतंय ते सगळं बजेटच हलून जातंय ना. प्रत्येक गोष्टीला 5-5, 10-10 रुपये जास्त दिल्यावर काय आहे? काय गोष्टी महाग झाल्या जे तुम्हाला त्रास होतोय महिन्याच्या बजेटला? ते पेट्रोल, डिझेलचे, डाळीचे भाव वाढलेले आहेत, सगळ्याचेच भाव वाढलेले. तुम्हाला बसच्याला आहेच आहे गर्दी, पण काय आहे रिक्षाचे अगदीच ज्याला जायचे तो जाणारच आहे, असं थोडी आहे की बसलाच गर्दी होईल. रिक्षाचा रोजचा प्रवास आहे त्यांना करावाच लागणार आहे. ताई तुम्ही काय सांगाल या निर्णयाकडे कसं पाहता? हो दादा, बरं काही नाही, म्हणजे एवढे पण नको, पण मीटर प्रमाणे त्याने घ्यावे असं. ते मीटर पेक्षा पण जास्त घेतात. हो, काय सांगाल? ते चुकीचं आहे, ते घेऊ नये. काय बजेटवरती होतोय परिणाम याचा? होतो ना तुम्ही किती सगळ्या. प्रवास करते रिक्षा? आम्ही कधीतरी करतो, रोज असं नाही, पण कधीतरी करतो. आता 5 रुपये वाढले, मग करणार का प्रवास? आम्ही बसने जातो, आम्ही रिक्षाने कधीतरी आलं तर आम्ही जातो, नाही तर नाही असं. पण हे चुकीचं आहे, वाढ कमी म्हणजे सगळं ह्याच्यावर परिणाम होतो ना,
काय सरकारला काय सांगते की तुम्ही सगळं महागाई कमी करा असं जास्त महागाई करू नका. 1 सप्टेंबर पासून 5 रुपयांनी रिक्षाचे दर वाढणार आहे. कसं पाहता रिक्षा चालक म्हणून या निर्णयाकडे तुम्ही? चांगला निर्णय घेतलेला आहे यावेळी. आणि काय रिक्षावाल्यांची बरेच हाल होत आहेत. रिक्षा खूप वाढलेले आहेत आणि रिक्षावाल्यांना तेवढं मिळत नाही इन्कम. भाडे वाढ झाली तर चांगली गोष्ट आहे. भाडे वाढ प्रवासी स्वागत करणार काय निर्णयाचं? तुम्हाला करणार ना, वाटतं का नाही प्रवास करणार? करणार आजकाल रिक्षानी? सगळीकडेच महागाई वाढली ना, असं नाही की रिक्षाच वाढली. आता सगळं वाढलेलं आहे ना मार्केटमध्ये. तुम्ही भाजीपाल्यापासून अन्नधान्यापासून सगळं वाढलं, तर रिक्षाचं वाढलं तेवढं स्वागतच करणार कस्टमर, काय नाही करणार. तुम्ही समाधानकारक आहे हा 30 रुपये आता होणार आहे त्या आहे निर्णयात समाधान. वाढवले पाहिजे होते? काय समाधानकारक आहे. समाधान साधारणपणे तुम्हाला रिक्षासाठी खर्च किती लागतो मग आठवड्याला किंवा महिन्याभरासाठी? मॅडम रोजचं सीएनजी साधारण म्हणून 300-350 रुपयाला सीएनजी भरतो. महिना 10 ते 12,000 रुपये सीएनजीलाच जातात आणि दिवसाला धंदा होता 1,000-1,200 रुपये. मग काय तेवढं इन्कम नाही मिळत ना मॅडम. तेवढं पाय तेवढं 12 तास कामी राबतोय सकाळपासून, तेवढं मिळत नाही इन्कम. मग 5 रुपयाचं आता हे दर वाढले त्यामुळे होणार का आता होईल ना, फायदा? फायदा होईल ना, सर्व रिक्षावाल्यांना फायदा होईल. सामान्य नागरिक म्हणून काय वाटतं रिक्षाचे दर 5 रुपयांनी महाग होणार आहे 1 सप्टेंबर पासून? नाही ते तर कमी योग्य सरकारने त्याचं योग्य नियोजन केलंच पाहिजे. म्हणजे दर वाढील हा विरोध राहील कमी. अगदी बरोबर नाहीच्या बरोबरच. आणि आता कमी करतात त्यातले तर 5 रुपयांनी पण मागले हले. मग आता करताल का? नाही करणार. मग काय पर्यायी मार्ग म्हणून काय? बसचा उपयोग करतो आणि शिवाय सिनियर सिटीजनचा पास काढून करतो. आपण बघतो एमर्जन्सी असेल तर बस लवकर येत नाही, मग तेव्हा रिक्षानी करतो आपण. मग तेव्हा आता काय करणार मग? नाही करायचं, टाळायचं. मग परवडणार आहे का सर्वसामान्यांच्या नाही, खिशाला? अजिबात परवडणार नाही. सरकारने काय केलं काय पाहिजे यावर? त्यांनी सरकारने पण कमी म्हणजे विचार केला पाहिजे, जनतेचा विचार केला पाहिजे. काय केलं पाहिजे मग मग प्रवास नाही दिला पाहिजे भाव. दुसरी काहीतरी पर्याय सोय केली पाहिजे सरकारी वाहनाची. एकंदरीतच आपण पाहिलं काही रिक्षा चालकांनी या निर्णयाचे स्वागत केलेलं आहे. मात्र काही रिक्षा चालक असे देखील म्हटलेले आहे याचा काही जास्त फायदा होणार नाही, असे देखील काही रिक्षा चालकांकडनं प्रतिक्रिया आलेल्या आहेत. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.